अध्याय 7. पराशर मुनी. मुनिवर्य अगस्ती वदले, कांती लोपामुद्रे. भगवान श्री विष्णूंनी काशी आणि कोल्हापूर तोलले. त्यात करवी क्षेत्राचे पारडे जड झाले. त्यामुळे करवी क्षेत्र काशीहून अधिक पवित्र ठरले. हे वृत्त नैमिषारण्यात वास असलेल्या महामुनी पराशर यांना कळाले. त्यांच्या मनी विचारचक्र सुरू झाले. कलियुगास प्रारंभ झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रजा सत्वहीन, अल्पायुषी, पुण्यहीन आणि मंदबुद्धी निर्माण होणार आहे. अशा स्थितीत प्राचीन इतिहास, पुराणे, स्मृती जाणून घेण्या एवढी मती कोणाची असेल? वेदांचा अर्थ कोणास समजेल? तेव्हा पालनकर्ता विष्णूलाच प्रसन्न करून घ्यावे. वेदांचा अर्थ सोपा करून प्रजेला समजेल असा सांगणारा सुपुत्र वरदान म्हणून प्राप्त करून घ्यावा. तपश्चर्येच्या सामर्थ्याने पराशर मुनी आपली पत्नी सत्यवती हिच्यासह करवी नगरीत आले. या क्षेत्राच्या चारी दिशेला प्रत्येकी 2-2 नद्या अशा अष्टनद्या आहेत. कृष्णा, वारणा, गानिकी, कृष्णा, वेदा, यक्षा, शिवा, मयुरी अशा 8 नद्या. पूर्वद्वारी रामेश्वर, दक्षिणद्वारी चक्रेश्वर, पश्चिमद्वारी कलहेश शंकर, उत्तरद्वारी श्री गुप्त मल्लिकार्जुन अशी 4 महाद्वारात 4 महालिंगे आहेत. पूर्वेस उज्ज्वलांबा, दक्षिणेस कात्यायनी, पश्चिमेस सिद्धपटुकेश्वर, उत्तरेस केदार यांचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे पूर्वेस अमरेश, आग्नेय दिशेस कोपेश, दक्षिण दिशेस वीरभद्र, नैऋत्य दिशेस सिद्धसांखेश, पश्चिमेस भोगेश, वायव्येस वटेश, उत्तरेस रामेश्वर, ईशान्य दिशेस संगमेश्वर अशी अष्टलिंगे आहेत. पूर्वेस औदुंबर, दक्षिणेस न्यग्रोध, पश्चिमेस पलाश, उत्तरेस अश्वत्थ अशी याच्या 4 दिशांना 4 तीर्थे आहेत. ती श्री विष्णूची 4 स्थाने आहेत. श्री विष्णू शेषावर पहुडले आहेत. आपल्या हातात सुदर्शन चक्र घेऊन ती या पवित्र स्थळाचे रक्षण करत आहेत. हे क्षेत्र भक्तांना मुक्ती प्राप्त करून देते. हे पवित्र स्थान पाहून पराशर मुनी संतुष्ट झाले. ते सर्वप्रथम करवी नगरीच्या वायव्येला गेले. तेथे त्यांनी पवित्र अशा प्रयागतीर्थी स्नान केले. तेथे श्राद्ध तर्पणादी कर्मे केली. गाय, भूमी, तीळ, सुवर्ण असे ब्राह्मणांना दान केले. सत्यवतीसह वटवृक्षाचे पूजन केले. नंतर त्यांनी करवीर नगरीत प्रवेश केला. त्या ठिकाणी पापहार काशीतीर्थी स्नान केले. भवानी, विश्वेश्वर, विनायक, कामाक्षी, विष्णू, शिव अशा ईश्वरांना वंदन केले. मग मनकर्णिके स्नान केले. कुक्कुटेश आणि श्री दत्तात्रेयांच्या पादुका यांचे दर्शन घेतले आणि श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील मुक्ती मंडपात आले. मंदिरात गर्भागारी गेले. तिला विनम्र अभिवादन करून तिची गंधादी षोडशोपचारी पूजा केली. श्रींना पुष्पांजली अर्पण करून मंत्र म्हटले आणि नम्रपणे हात जोडून उभे राहिले.